रत्नाकर मतकरी यांच्या स्वप्नातील चांदणे या कथासंग्रहातून दुखऱ्या गुडघ्याची गोष्ट नावाची कथा. झोप येत नाही तुला? फार दुखते का गुडघा? असा कसा पडलास? मस्ती करत असशील नाही काय? त्याशिवाय आपोआप का पडलास? आपोआप कोणी पडतं वाटतं. जमिनीनं पाडलं म्हणतोस. जमिनीचा का रे बाबा राग तुझ्यावर? तू काय केलंस तिचं? का ती मंतरलेली जमीन होती की तिथं यक्ष किन्नर होते? गावाबाहेरची ओसाड जमीन तर नव्हती ना ती? खूप उंच टेकडीवरची हिरवळ तर नव्हती ना? नदीकाठची ओली माती नव्हती ना? डोंगर माथा हत्तेच्या शाळेच्या ग्राउंडवरच तर पडलास. मग तिथं तरी आजूबाजूला कोणी होतं का? गवताला झोंबणारे पारदर्शक चतुर तिळा एवढ्या पाकळ्यांची निळी फुलं, लक्ष नव्हतं तुझं? अरे एवढा गोड चिमुकला मुलगा तू, आणि फुला पाखरांकडे लक्ष नसतं तुझं? मग मोठा झाल्यावर तुला आभाळाकडे बघायला तरी फावेल का? आता पुन्हा नीट सगळीकडे बघत जा आणि माझ्या म्हाताऱ्या चेहऱ्याकडे टक लावून बघतोयस तसं नीट निरखून पाहत जा. तसं नाहीच पाहत म्हणूनच जमीन रागवते तुझ्यावर. उगी उगी चुरचुरतंय ना? थोड्या वेळानं बरं वाटेल. तोवर अगदी स्वस्थ पड पाहू. कंटाळा येतो पडून राहायचा, पण जमिनीला टेकलास की दुखतो ना पाय? आणि चळवळ किती करावी रे अख्खा दिवस? आता स्वस्थ. गोष्ट सांगितली तर राहशील स्वस्थ? अरे लबाडा, माझ्याकडून गोष्ट वसूल करण्यासाठी हा कांगावा होय? पण गोष्ट कसली सांगू तुला? रोज रोज तुला सांगून माझ्या गोष्टी संपून गेल्या बघ. बाटलीचं बूच उघडून मी सगळी गोष्ट रिकामी करतो. ती अत्तरासारखी उडून जाते. आता माझ्याकडे असल्या खूप रिकाम्या कुप्या तेवढ्या जमल्यात, आणखी काही नाही. आता नवीन गोष्ट कुठली काढू? तरुणपणी माझ्या टोपीत चांदण्याचा चुरा असायचा, तेव्हा डोक्यात नवनवीन गोष्टी यायच्या. आता सांगू तरी कुठली गोष्ट? न बोलणाऱ्या राणीची की न लढणाऱ्या राजाची? पण आता राण्या फार बोलतात नि राजे एकसारखे लढतात, तेव्हा असली जुनी पानी गोष्ट तुला आवडायची नाही. फार दुखतोय का रे गुडघा? म्हणजे अगदी गुडघ्याचं दुःख विसरायला होईल अशी गोष्ट हवी. मग दुखऱ्या गुडघ्याचीच गोष्ट सांगतो. ऐक. संध्याकाळची वेळ होती. डोंगरमाथा सोनेरी झाला होता. अशा वेळी तिथल्या पर्या एकत्र जमा होऊन फेर धरून नाचत होत्या. नाच अगदी रंगात आला होता. कसलं तरी बिनशब्दांचं गाणं त्या सर्वजणी म्हणत होत्या. मध्यभागी गिरक्या घेत वनराणी त्या गाण्याचे सूर सगळ्यांकडे फेकीत होती. ते झेलत झेलत त्यांनी फेर धरला होता. इतक्यात काय झालं? वनराणी गिरक्या घेता घेता खाली पडली. नाच थांबला. त्या सर्वजणी वनराणीच्या भोवती जमल्या. तिला उठवू लागल्या, पण तिला उठता येईना. तिच्या पायाला लागलं होतं. गुडघा दुखावला होता. आता आली पंचायत. वारा मोठा छान वाहतोय. कुठं कुठं चांदण्या चमकतायत. आभाळात ढग डोलतायत. वारा मोठा छान वाहतोय. अशा वेळी रडत बसून कसं चालेल? फेर कोण धरील? नाच कोण करील? पण राणीचा पाय दुखावलेला. तिला बरं कोण करील? साऱ्या चिंतेत पडल्या. एवढ्यात त्यांना चाहूल लागली. कुणीतरी येत होतं. तशी त्या सगळ्या बसल्या जागीच गुप्त झाल्या. एक धनगर येत होता. त्याच्या हातात दुपारची राहिलेली शिदोरी होती. तो डोंगर माथ्यावर आला नि खायला लागणार इतक्यात त्याला वाटलं इथं किडामुंगी असेल. तिला संतुष्ट करावं आणि मगच आपण खावं असा विचार करून त्यानं भाकरीचे अगदी बारीक तुकडे केले नि इकडे तिकडे फेकले. नाचून नाचून पर्यांना लागली होती भूक.
त्यांनी ते ताबडतोब खाऊन टाकले. तुकडे नाहीसे झालेले पाहून धनगर घाबरला. त्याला वाटलं इथे जादूटोणा असेल. त्यानं राहिलेली भाकरी तशीच झाडाच्या ढोलीत ठेवली आणि तो निघून जाऊ लागला. पर्यांना वाटलं याला आपल्याला खायला दिलं, यालाही काहीतरी द्यायला हवं. त्यांनी केसांतली निळ्या बकुळीची फुलं काढली आणि त्याच्यासमोर ठेवली. एकदम एवढी निळ्या बकुळीची फुलं पाहून धनगराला आश्चर्य वाटलं, पण तो समजला रानातल्या पर्यांशिवाय आणखी कुणाकडेच निळ्या बकुळीची फुलं असत नाहीत हे त्याला माहीत होतं. तो धीर धरून म्हणाला, पर्यांनो, मला दर्शन द्या. मी तुम्हाला इजा करणार नाही, तुमचा राग धरणार नाही, तुम्हाला पकडणार नाही, तुम्हाला विसरणार नाही. पर्यांना तो आवडला. त्यांनी त्याला दर्शन द्यायचं ठरवलं. त्या डोंगर माथ्यावर जिकडे तिकडे इवल्या इवल्या रंगीबेरंगी पारदर्शक पऱ्या दिसू लागल्या. वेलीला फुलं यावी, पाण्यात तरंग उठावेत तशा एकदम पऱ्या दिसू लागल्या. मध्यभागी त्यांची राणी जितकी सुंदर तितकीच खिन्न, पाकळ्या मिटलेल्या मोगऱ्यासारखी. धनगर म्हणाला, तुमची वनराणी खिन्न का? पर्या म्हणाल्या, नाचता नाचता तिचा गुडघा दुखावला. धनगर म्हणाला, मी करू का तिचा गुडघा बरा? पर्या म्हणाल्या, तुझे उपकार आम्ही विसरणार नाही, परत फेडल्याशिवाय राहणार नाही. धनगर हसला. ढोलीतून त्यानं भाकरी काढली, कांदा काढला. कांदा भाकरी ठेचून त्यानं राणीच्या पायावर बांधली. तिथली मंतरलेली माती थोडी त्यावर टाकली. उरलेली भाकरी बांधून परत ढोलीत ठेवली. राणीच्या कळा थांबल्या. पाय एकदम बरा झाला, टेकवता सुद्धा येऊ लागला. ती म्हणाली, तुम्ही माणसं भारी चलाख. माझा पाय बरा केलास, माझ्यावर उपकार केलेस, मी तुझ्यासाठी काय करू? बोलता बोलता राणी लाजली. पाहता पाहता खाली पाहू लागली. तिच्या सोनेरी केसांच्या बटा डोळ्यांवर हिंदकळू लागल्या नि नाकपुड्या थरथरू लागल्या. मग धीर करून तिनं वर पाहिलं नि ती म्हणाली, मी तुला इथला राजा करीन, पण एका अटीवर. तो म्हणाला, कुठल्या? ती म्हणाली, काही झालं तरी तू मला विसरायचं नाहीस. तो म्हणाला, छे, तुला कसा विसरेन? आज चंद्राची किती कला हे रोज मला बरोबर आठवतं. आज चंद्राची कितवी कला हे मला रोज आठवतं. झिमझिम पाऊस किती दिवस पडला हे माझ्या ध्यानात राहतं. मग मी तुला कसा विसरेन? वचन देतो, मी तुला विसरणार नाही. एकाएकी मोठा वारा सुटला. डोंगर माथ्यावरच्या त्या झाडाची पाने टपाटपा गळून खाली पडू लागली. पर्या अचानक दिसेनासं झाल्या आणि अंधार पडू लागला. आभाळात तारे चमकू लागले आणि उजेडाचे ठिपके डोंगर चढू लागले. धनगर वेड्यासारखा पाहत उभा राहिला. आपण कुठे आहोत, काय घडतं आहे त्याला काही कळेना. उजेड जवळ येऊ लागला. हातात मशाली घेऊन शेकडो लोक डोंगर चढत होते. धनगर डोळे ताण ताणून पाहू लागला. हळूहळू ते जवळ आले. धनगराला म्हणाले, आमच्याबरोबर चलावं, आपणच आमचे महाराज, आमच्या देशाचे महाराज एकाकी वारले. त्यांना वारच कोणी नाही. राजज्योतिषानं आपल्याला राजा करायला सांगितलं आहे. त्याच्या आज्ञेनं आम्ही आलो आहोत. आमची निराशा करू नका. राज्याचा स्वीकार केल्याशिवाय राहू नका. धनगर गुंगीत असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर गेला आणि गादीवर बसला. वसंत ऋतू आला आणि नागरिक म्हणू लागले की राजाला राणी हवी, राज्याला मालकीण हवी. देशोदेशीच्या सुंदरी राजाला सांगून येऊ लागल्या. कुणाचा एखादा तीळ जास्त भरे म्हणून, तर कुणाच्या भिवयांची कमान किंचित कमी ताणलेली असे म्हणून राजा त्यांना नकार दे. अखेरीस एका देशाची राजकन्या राजाच्या फारच मनात भरली. पहाटेला नागडोळे असते तर ती दिसती तशी ती
दिसत होती. राजा म्हणाला, विवाहाची तयारी सुरू करा. विवाहाची तयारी सुरू झाली. गुढ्या तोरणं उभारण्यात आली. राजाच्या विवाहाची मंगल वार्ता वाऱ्यावर पाण्यावर घुमू लागली. राजकन्या लाजू लागली. पदर किंचित बाजूला करून तिने किलकिल्या डोळ्यांनी पाहिलेली ओझरती आकृती तिच्या रोज स्वप्नात येऊ लागली. आणि विवाहाची घटिका जवळ आली. राजाचं लग्न लागलं आणि नववधूसह त्याची घोड्यावरून वरात निघाली. दिव्यांच्या लखलखाटानं रात्रीच्या पहिल्या प्रहरी उजाडल्यासारखं वाटू लागलं. प्रासादामधून हे कौतुक पाहण्यात लोक गुंतले होते. इतक्यात राजाचा घोडा उधळला. तो काही केल्या आवरेना. मागल्या 2 खुरांवर तो उभा राहिला आणि राजकन्या घोड्यावरून खाली पडली. सगळे तिला उचलण्यासाठी धावले, पण तिला उठून उभं राहावेना. तिचा गुडघा दुखावला होता. तिला उचलून प्रासादात नेलं. तिच्यावर उपचार सुरू झाले. राजवैद्य दिवस रात्र धडपडू लागले, पण तिच्या कळा थांबेनात. तिच्या वेदना पाहावेनात. ती आता मरणार असं वाटू लागलं. आणि एकदम राजाला आठवलं की आपण पूर्वी कुणाचा तरी दुखावलेला गुडघा बरा केला होता. एकदम त्याच्या मनात एक बिनशब्दांचं गाणं भिरभिरू लागलं. तो राजवाड्यातून बाहेर पडला. रस्ते तुडवीत गावाबाहेर आला. शेतं, नद्या, नाले ओलांडीत तो खूप खूप चालला. त्याला डोंगरमाथा दिसू लागला. बिनशब्दांच्या गाण्याची लय वाढत होती. वारा सोसाट्याचा होता. राजा डोंगर माथ्यावर चढला. तिथं त्याला ते झाड दिसलं. वाऱ्याने त्याची सगळी पानं गळली होती. अधीरपणे त्याने त्याच्या ढोलीत हात घातला आणि बाहेर काढला. त्याच्या हातात रत्नमाणकांनी भरलेलं ताट होतं. तो रडकुंडीला आला. संतापाने त्याने ती हिरेमाणकं इकडे तिकडे फेकून दिली आणि तो म्हणाला, मला हिरेमाणकं नकोत. मला माझी भाकरी हवी. मला माझी भाकरी हवी. त्याने पुन्हा डोलीत हात घातला. काळोख पडू लागला. त्याच्या हाताला नाण्यांनी भरलेल्या थैल्या लागल्या. त्याने त्या खाली दरीत फेकून दिल्या. वारा अधिक जोराने वाहू लागला. राजा सुन्न होऊन जमिनीवर बसून राहिला. नको अशी चेष्टा करूस. नको जीवाशी खेळूस. तिचे प्राण संकटात आहेत. माझी भाकरी परत दे. माझी भाकरी परत दे. निळ्या बकुळीच्या फुलांची त्याच्यावर बरसात झाली. तेव्हा त्याने वर पाहिलं. वनराणी त्याच्यासमोर उभी होती. तिच्या हातात फडक्यात बांधलेली भाकरी होती. कांदा होता. ते पुढे करून ती म्हणाली, तुझी आठवण म्हणून मी हे ठेवून घेतलं होतं, पण तुला हवं असेल तर घेऊन जा. तिला दे. माझं आयुष्यही तिला दे. त्यानं थरथर कापत ती भाकरी हातात घेतली. वाराही संत वाहू लागला. आभाळात चांदण्या उगवल्या. आणि अरे, तुला झोप लागली वाटतं. गुडघा दुखायचा थांबलेला दिसतो. नीज, स्वस्त नीज. ही शाल घालतो अंगावर, म्हणजे रात्री थंडी वाजायची नाही आणि सकाळपर्यंत साफ बरं वाटायला लागेल. दुखऱ्या गुडघ्याची गोष्ट संपली. कथा समाप्त.